त्यांच्या समवेत योगेशजी भोईर, सरपंच नारिवली, तसेच भूषण भोईर यांचं देखील इथे आगमन आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. बिंदुबा स्टार्ट. पंच सिग्नल येतो आहे. हे 20 मिनिटामध्ये 4 षटकं आपण टाकून व्हायला पाहिजेत. वेळेचं बंधन आहे. सामना 5 षटकांचा आहे. पहिली 4 षटकं 20 मिनिटं अवधी आहे. आणि पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पाहायच्या ऑनसाइड चेंडू खेळायचा प्रयत्न. पाहायच्या पंचांच्या इशारा काय तो वाईट चेंडू आहे. बाउन्स करायचा प्रयत्न पण दिशा पूर्णपणे भटकलेली. अशा प्रकारे डावाची सुरुवात एकने सुरुवात होते. अतिरिक्त रूपाने धावसंख्या 1. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उचली का यावेळेला म्हटलं मधल्या स्टंपवरती चेंडू झपकन निघून जाते. पहिला चेंडू वाईट त्यानं एक चांगलासा चेंडू पूर्णपणे बीट करून जातोय. धावसंख्या रोखून दिली. धावसंख्या ती 1. सुधीर आणि आदित्य. सुधीर स्ट्राईक वरती आहे. दरम्यान पुन्हा एकदा वाईटची खूण करत आहेत. धावसंख्या 2. आणि यावेळेला वाटतंय खराब असा चेंडू लेस्टमवरती चेंडू हुक करतोय. चेंडू जातो डेफ अँडलेगच्या दिशेने चेंडू जातोय तो 4 धावा चौकार. आणि आजच्या दिवसातला हा पहिला चौकार. सांगायचा संघावरती इकडे 29-6. बांगर यांचं स्वागत करायचं आहे. मायाची उपदार शाळ पुष्पगुच्छ. आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव. पाहुण्यांचा सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. पुढचा चेंडू पुन्हा लिस्टच्या बाहेर चेंडू हुक करतोय. पाहायच्या चेंडू ट्रॅव्हल जातोय तो दीप फांडीच्या दिशेने क्षेत्र चेंडू पाठला. एकदा पुन्हा दुसऱ्या मिळते का पाहायचंय. चेंडू मात्र थांबतोय तिथे. कुठल्याही प्रकारची मला वाटते संधी नाहीये. 2 धाव केवळ पूर्ण होत आहे. धावसंख्येत 9. दादा आपण आलात. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तसेच आपल्या समेत योगेशजी भोईर साहेब, भूषण भोईर साहेब यांचं देखील, तसेच शशांक हिंदूराव यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. हो यावेळेला वाटतंय पुन्हा एकदा अष्टमच्या बाहेर चेंडू क्लिक करायचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. यष्टीरशा बाकीचं काम करतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या रोखून धावसंख्या 9. पुढे सरसावा छान पटका पाहायचे. चांगलं क्षेत्रक्षण रनआउट होतो का पाहायचं नाहीये. चांगला थ्रो होता पण तू बॅकअप काय व्यवस्थित करता नाही. पाठीमागे बॅकअप केलेला आहे. एक धाव दरम्यान पूर्ण धावसंख्या 10. या स्पर्धेसाठी बालकृष्ण गोरले यांनी देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण आलात. क्रिकेटची स्पर्धाची शोभा वाढवली. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पुढे सरसावा छान फटका पाहायचा. चेंडूचा पाठ लागवते. मिळवण्या मिडकच्या दिशेने चेंडू सीमा पर पाहायचंय. आणि त्या दिवसाला पुन्हा एकदा एक खणखणीत फटका. चेंडू सीमा पर 4 धावा. वाटते 14. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातलं पहिलं षटक काहीसं महागडं ठरतंय. 1 षटक 0 निर्धाव
14 धावा आणि 0 बळी. आणि सामन्याचं दुसऱ्या षटक घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स कडून बॉलर आहे तो प्रतीक. 9:44 मिनिटाने सामना मित्रांनो चालू झालेला आहे. 9:44 म्हणजे 10 मिनिटं आणि 5 मिनिटं, 10 वाजून 5 मिनिटापर्यंत आपली ही 4 षटकं व्हायला पाहिजेत कमीत कमी वेळेमध्ये. 20 मिनिटामध्ये 4 षटकं म्हणजे 10 वाजून 4 मिनिटाचा अवधी आहे. ओ यावेळेला काय चेंडू यॉर्क करायचा प्रयत्न, थोडंसं म्हणते पेसमध्ये बदल केला होता, म्हणते फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. स्लो बनी चेंडू पूर्णपणे बीट करून जातोय. यष्टीरक्षक हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या रोखून द्या, धावसंख्या 14. 9:40ला सामना चालू झाला मित्रांनो. 10 वाजेपर्यंत 4 षटकं व्हायला पाहिजेत. ओहो यावेळी पायच्या ऑनसाईडला चांगला फटका, काहीसा खराब चेंडू, चेंडू डीप फ्लांच्या दिशेने क्षेत्र चेंडू पाठला करतोय. पायच्या चेंडू सीमा 4 धावा. इस्तेमाल बरोबर करतोय. शॉर्ट फायनल क्षेत्र शिकवतो आणि खाली जागा होती. चेंडू जातोय सीमा 4 धावा. धावसंख्या एकूण 18. पुढे सरसाबा छान फटका पाहायचे. चेंडू जाते पॉइंटवरती क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव होते. धावसंख्या येते 1 ने पुढे. धावसंख्या 19. 19 न लॉस. आणि यावेळेला देखील जोरकस फटका माझ्या आपल्या नोमॅन्स लँडमध्ये चेंडू आहे. 3 क्षेत्राच्या मध्ये चेंडू पडतोय. जो पण क्षेत्र चेंडू अडतोय, थ्रो येतो तो एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 19 धावा. 0 गडी बाद. आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असणारे राजेशजी वायले सर यांचं देखील इथे आगमन. दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. पुढे सासाबाद काय फटका आहे, कुठल्या मध्ये संधी नाही. चेंडू येतो तो आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंद देणारा हा षटकार आहे. सुंदर फटका. 6 धावा. फटका डीप लॉंगांवरती चेंडू सीमा 6 धावा. धावसंख्या 26 धावा. 0 गडी बाद. चांगल्याशी सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्लेचे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा बरोबर दोन्ही फलंदाज उठवलेला आहे. पुढचा चेंडू फुलटा चेंडू पुढे सासाबा छान फटका पाहायचा. चेंडू जात होतं किरण पवन स्टँडच्या बाजूने. चेंडू सीमा 6 धावा. यूज 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 32. धावसंख्या 32. कुठल्या प्रकारची जी विकेट अद्याप प्राप्त झालेली नाही. सुंदर अशी मला वाटते फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या या षटकात देखील
18 धावा, पहिल्या षटकात 14 धावा, एक षटक 0 निर्धाव, 18 धावा आणि 0 गडी बाद. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 32. अमित कंटिन्यू बॉलिंग ऑट द कमेंट्री बॉक्स एंड पहली ओवर में 14 रन दिए हैं. तर क्षेत्रक्षण त्वरित मागवायचे मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, सामने भरपूर खेळायचे आहेत, वेळेचं बंधन आहे. क्षेत्रक्षमता पांगवलेला आहे. ओहो, या ब्लॉकमध्ये चेंडू पाहायचा आहे, चेंडू कटकाचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल्स होतोय, सुंदर क्षेत्रक्षण होतंय, पाहायचं आहे. चेंडू पॅडला आदळलाय मित्रांनो. धावा कशा मिळायला महत्व नाहीये आणि एक धाव अवंतरच्या रूपाने, धावसंख्या 29-33. सुंदर अशी भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये आणि पायच्या अनुसार चांगला फटका, चेंडू जातोय, काय फटका आहे, चेंडू जातोय डिफेंड बांधवाच्या बाहेर. चौकार ह्या षटकातला हा पहिला चौकार आहे. धावसंख्या वाढते 29-37. सकाळचं वातावरण काहीसं मला वाटते थंड असं वातावरण आहे, याचा फायदा दोन्ही पण उठत आहे. कुठल्याही प्रकारची मला वाटते गोलंदाजाला कुठल्या प्रकारची संधी नाही, अगदी आरामात दोन्ही फलंदाज अगदी मनमोक्ष अशी फटकेबाजी करतायत. आणि खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाही, चेंडू जातो ते जमिनीला लगत शॉर्ट पांडीच्या दिशेने क्षेत्रक्षक चेंडू दरम्यान येतो, एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 39-38 धावा. 38 नो लॉस. हो हो, यावेळेला देखील पाहायचे, चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित बसत नाही, पाठीमागे चेंडू कव्हर करतोय, तर क्षेत्रक्षक आहे तिथे. बायचर पण एक धाव मिळते. मित्रांनो, एक एक धाव महत्वाची असते. धावसंख्या ते 39. पण तुम्हाला वाटते पहिल्या षटकाच्या मानात या षटकात थोडंसं मला वाटते परिवर्तन झालं, थोडंसं मला वाटते धावांची ती लगाम घातलेला आहे. 2 षटकामध्ये जरूर 32 धावतो, पण या षटकामध्ये अद्यापर्यंत केवळ 7 धावा आहेत. आणि यावर थोडंसं म्हणजे शॉर्ट पिच चेंडू पुढे सरसावा, छान फटका पाहायचा, चेंडू वन बाउंड चेंडू जातोय, तो सीमापार 4 धावा, चौकार. कोणती 43 43. म्हणजे बघा धावसंख्या थोडीशी वाटते बाबा, आताच बोलत होते की धावसंख्या रोखून दिली होती, पण तो पुढचा चेंडू कसा शॉर्ट पिच चेंडू, याचा समाचार घेतला आणि चेंडू सरळ जातो ते डीप स्क्वेअरच्या दिशेने, चौकार. आणि 43 नो लॉस. आणि पुन्हा पाहायचा, यावेळेस थोडंसं हवेमध्ये चेंडू होता, पण तो नाहीये, प्रयत्न होता, पण तो चांगलं क्षेत्रक्षण मानता येईल निश्चित आपल्या संघासाठी. धावा वाचलेले आहेत, धावसंख्या ती 44. षटक क्रमांक तिसरं समाप्त होते. धावसंख्या 44 नो लॉस, बिनबाद 44. त्याला पाणी घेऊन जा. कंपल्सरी 3 षटक झाल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊन जाऊ शकता. 2.5 मिनिटाचा आपल्याला ड्रिंक्स ब्रेक आहे.
साथ देते तो आदित्य हा 5 धावसंख्येवरती. मैच की चौथी ओर लेकर बॉलिंग का बार संभालेंगे बॉलर. बॉलर नेम ऋतिक. ओह, अष्टम की जर्सी बाहर दी. गेंद को ग्लाइड करना था स्लिप और गली के बीच में, लेकिन बैट और बॉल का संपर्क नहीं हुआ. विकेट कीपर ने बाकी काम किया. रन की गुंजाइश नहीं. स्कोर वही प्रकाश समय 44. रिचार्ज सगळे लिहून ठेवा ते आजचं. गेंद को अच्छा से ग्लाइड किया था, लेकिन पीछे बैकअप करे थे फील्डर. अच्छी फील्ड किया, अच्छा ट्राई था, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग थी. जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन के लिए समय था बैट्समैन के पास. स्कोर बढ़ता है इस समय 45. अभी तक विकेट का कोई प्रश्न नहीं है. अभी तक कोई विकेट भी नहीं है. दोनों बैट्समैन अभी तक अच्छा खेल रहे हैं. एक विकेट की तलाश में इस समय बॉलर. एक शॉर्ट फाइंड लेक, एक क्वेरी स्टडमैन, एक बैकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, डीप लॉन्ग ऑन, डीप मिड ऑन, डीप स्वेर लेक और डीप फाइंड लेक. और एक शॉर्ट पिच गेंद थी. अच्छा ट्राई किया समय फील्डर. आज समय गेंद के ऊपर देखना, गेंद को रोक पाते कि नहीं, नहीं रोक पाएंगे. 1 बाउंड, चेंडू सीमा पर 4 धावा. शून्य घडी बाद. हो, चालेल. पुढे सरसाबा छान फटका पाहायचंय. शत्रक्षक आहे तिथे, कुठं त्यांना हलवा देखील लागलेली नाही. अगदी त्याच्या पुढ्यात झेल पडतोय. अशा प्रकारे पहिल्या विकेटचे पतन होतंय. 49 धावा, 1 गडी बाद. जय गावदेवी स्पोर्ट्स झुगरेवाडी तसेच जय हनुमान शेलारी या दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित रिपोर्टिंग करायचे आहेत. मित्रांनो लवकर या. पहली विकेट की तलाश थी, आखिरकार विकेट मिली. लेकिन अच्छी साझेदारी दोनों बैट्समैन के बीच. 49 रन की साझेदारी. नेक्स्ट बैट्समैन आशीष केवल 9 रन बनाए, लेकिन अच्छा साथ दिया. स्कोर नॉट टू 49 to loss of 1 wickets. ओह, अच्छी गेंद थी. गेंद को देखना है, गेंद को खेलना चाहते ऑन साइड में. विकेट कीपर ने कोशिश करी. बहुत अच्छी गेंद. बोल्ड बोल्ड ऐसे हमारे यहाँ पर ऐसा लग रहा था कि गेंद कैच, लेकिन नहीं. गेंद अष्टम के पर बाहर से अंदर आई और क्लीन बोल्ड हो गए. क्या बढ़िया गेंद. बैक टू बैक दूसरा विकेट. स्कोर इस समय 49, 2 विकेट खोने के बाद. बढ़िया गेंदबाजी करी है इस समय. 3 ओवर में अच्छी स्कोर था, लेकिन इस ओवर में लगातार बैक टू बैक 2 विकेट, 2 सफलता. शशांक हिंदूराव उपसरपंच न्हावे यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत.
पुढे सरस्वत छानसा फटका, चेंडू जातोय तर क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा पूर्ण ते पाहायचे. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलासा फ्लॅट थ्रो आणि अशा प्रकारे षटक संपते. धावसंख्या 52 गडी बाद. मी केतनजी गोरले यांना विनंती करतोय की शशांक हिंदूराव दादा यांचं स्वागत करायचं आहे. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढती आहे. पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली भारतीय संस्कृती आहे. माईची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचं सहर्ष स्वागत. दोन गडी 50 अशी धावसंख्या आहे. सुंदर अशी गोलंदाजी ऋतिक आणि चांगलाच परफॉर्मन्स. खरं तर 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या, या षटकामध्ये केवळ 10 दिले ना, फक्त 6 धावा दिल्या. काय गोलंदाजी, 1 षटक 0 नेता, 6 धावा आणि 2 गडी. आणि शेवटच्या क्षणी चेंडू बॅटची कडे चेंडू जातोय, पाहायचं हवेमध्ये होता, प्रयत्नाने यश येत नाही. 2-3 क्षेत्र चेंडूचा पाठला करतोय, चेंडू भारी पडतोय, चेंडू सीमापार 4 धावा. धावसंख्या 54. ओ हो, यावेळेला थोडंसं परिवर्तन मध्ये, थोडंसं बॉलिंग मध्ये आपलं व्हेरिएशन. गोलंदाज काय पहा, सुंदर गोलंदाज आहे. जरी चौकार पण पुढच्याच चेंडूवरती बॅट्समनला पूर्णपणे चकून जातोय चेंडू. बेसवरती पूर्णपणे बेट. धावसंख्या 54, 2 गडी बाद. पुढे सरसव चांगला ऑनड्राय करतो, जमीन बॅक टू बॉलर पाहिजे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव मिळते का बॅट, थोडंसं माटे फंबल होतं तिथे. क्षेत्ररक्षक जो पण चेंडू येईल दरम्यान 2 धाव कंप्लीट होतात. धावसंख्या 56. तसेच या कार्यक्रमासाठी आपण पाहुण्यांची उपस्थिती अभिजित हिंदूराव हे देखील या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. निलेश यशवंतराव तसे बालकृष्ण गोरले यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. अभिजित हिंदूराव, निलेश यशवंतराव आणि बालकृष्ण गोरले. चांगलासा फटका, तसंच चांगलासा क्षेत्ररक्षण, जो पण चंद्र येईल. चांगलासा थ्रो आहे, परंतु धाव का रोखू शकत नाही. धावसंख्या 58. चांगलीशी गोलंदाजी चालू आहे अद्यापर्यंत. केवळ हो, पाहायचे सुंदर असा चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. अष्टमच्या थोडासा बाहेर चेंडू झपकन निघून जातोय. पंचांच्याकडे पाहतोय, पण तो चांगला चेंडू आहे. पंचांची कुठल्या प्रतिक्रिया नाही. एक चांगला चेंडू. धावसंख्या 58 रोखून धरली धावसंख्या. अद्यापर्यंत जरी 14 धावा दिल्या असते तरी वाटतं चांगले षटक. 2 गडी बाद केलेले आहेत. आणि पुढे ससा पाहायचे चेंडू जातोय, तो क्षेत्ररक्षक आहे का तिथे पाहायचे. आम्हाला चेंडू तिकडे दिसत नाहीये. आणि पंचांच्या शेर चेंडू सीमापार 6 धावा. यूज 6. सिक्स्टी लास्ट 2. जय गावदेवी स्पोर्ट्स झुगरेवाडी आणि जय हनुमान शेलारी, आपल्या शेवटची वॉर्निंग असेल मित्रांनो. त्वरित या दोन्ही संघाचे कर्णधार. आम्हाला त्वरित रिपोर्टिंग करायची आहे.
आहे लगेच लवकरच आपण मित्रांनो टाइमपास करू नका. दादा यांचं स्वागत केतनजी गोरले यांच्या हस्ते मायाची उपदार शाळ आणि पुष्पगुच्छ तसेच निलेश यशवंतराव हे देखील या स्पर्धेनिमित्त आलेले आहेत. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. माईची उपदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन निलेश यशवंतराव यांचं देखील स्वागत होत आहे. तसेच बालकृष्ण गोरले यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. दादा आपण आलात, द्या द्या तुम्ही द्या. केतनजी गोरले यांच्या हस्ते सरसे स्वागत. जुगरावाडी संघ आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे. तसेच सतीश यशवंतराव यांचं देखील आपण मित्रांनो स्वागत करायचं आहे. सतीश यशवंतराव आपण स्टेजवर या, आपलं देखील स्वागत करायचं आहे. या मित्रांनी जे जे प्रमुख अतिथी असतील त्यांनी आपण आपल्याला इकडे जागा आहे, आपण येऊन आतमध्ये येऊन बसायचं आहे. मित्रांनो क्रिकेटची स्पर्धा मोठी आहे. हॅलो हॅलो चला जय गावदेवी स्पोर्ट्स झुगरेवाडी, जय हनुमान शेलारी. मी शशांक दादा हिंदुराव यांना विनंती करतोय की या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. जय गावदेवी स्पोर्ट्स झुगरेवाडी वर्सेस आहे तो जय हनुमान शेलारी. सतीश दादा यशवंतराव यांचं दरम्यान आपण स्वागत करूया. दादा आपण आलात, आपले या स्पर्धेची शोभा वाढते. माईची उपदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच सन्मान चिन्ह जय गावदेवी स्पोर्ट्स झुगरेवाडी. गोलंदाजी धुरा सांभाळतो तो आशिष. बॅट्समन कोण आहेत? कल्पेश आणि दत्तात्रय. जरा पंच शुडप करा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, वेळेचं बंधन आहे. 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. पुढे सजवा छान पटका पाहायचंय. टीम लोकांचे क्षेत्ररक्षक आहे का तिथे पाहायचंय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे तिथे, काय क्षेत्ररक्षण आहे असं वाटलं. चेंडू सीमापार होईल, नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ एक जाऊन संख्या वाढते ती 1. संघाचं खातं कळतंय, आपलं खातं देखील ओपन केलेलं आहे. विजयाचं लक्ष हे मित्रांनो 65. ओ या वेळेला वाटतं काय चेंडू होता,
पुढे ससून चेंडू माझा प्रयत्न, चेंडू मोठी बॅटची एज येतोय, डीपल गलीवरती चांगलं असं क्षेत्ररक्षण होते. अशा प्रकारे पहिले विकेटचं पतन होते. धाव संख्या 1 1. सगळे कमेंटेटर अपने मुरबाड के एक जाने माने कमेंटेटर दीपक जी बिराड़े आज मेरे साथ आए हैं, उनका यहाँ पर स्वागत है. आपण आलात. नवीन फलंदाज आहे तो अमित. चौकट षटकांची गरज आहे, कारण मित्रांनो आव्हान तर फार मोठं आहे. मित्रांनो चला सामना त्वरित चालू करायचा आहे. मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि याला पाहायचंय चेंडू ग्लाइड करायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्टीत काय बसत नाही, पाठीमागे चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण, कुठल्या बाबतीत धाव मिळत नाहीये. धावसंख्या रोखून देते. धावसंख्येत एकूण 1 गडी बाद 1. 1 लॉस ऑफ 1. आव्हान तर फार मोठं आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. विजयाचं लक्ष हे 65 धावांचं आहे. आणि ऑन साईडला खेळून ग्लाइड करतापर्यंत चेंडू बॅटच्या पट्यात बसत नाही. चेंडू जातो नॉन साईडला क्षेत्ररक्षक चांगलं असं क्षेत्ररक्षण, पण तो थ्रो तसं नाहीये. सुंदर असं दोघांच्या मध्ये तालमेल होतं आणि एक धाव मिळते. धावसंख्या वाटते 29-2. बाय बाय. बायच्या धाव वाढते. मित्रांनो 1 1 धावणी काही होणार नाहीये. आपल्या चौकार षटकारांची गरज. आव्हान तर फार मोठं आहे. 65 धावांचं एक मोठं असं आव्हान आहे. मोठा डोंगर पार करायचा आहे. आणि पुढे सरसावा छान फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे पण संधी नाही आहे. चेंडू डीप लंगांच्या दिशेने चेंडू सिंबाबा 6 धावा. यूज 6. छान असा फटका. या षटकाने धावसंख्या वाढते ती 8. अशाच फटक्यांची गरज आहे मित्रांनो, कारण आव्हान तर फार मोठं आहे. आणि पुन्हा एकदा वेळा थोडंसं मला वाटतं पाहायचंय. पुन्हा एकदा तसंच फटका आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या वाढते 29 मित्रांनो 14. गोलंदाजी 4 षटकामध्ये 4 चेंडूमध्ये चांगले गोलंदाजी, पण तो 2 चेंडू काहीशे म्हणजे फुलटच चेंडू शॉर्ट पिच करता प्रयत्नात मला वाटतंय. पुढे सरसबत 2 चांगलेसे फटके आणि धावसंख्या वाढते 14. आणि आता मात्र विजयासाठी लक्ष्य असेल ते 51 धावांचं. 24 चेंडू आणि 51 धावा. गोलंदाजी धोरा सांभाळतो प्रथमेश. आशिष काहीसा महाग ठरले. 14 धावा जरूर दिल्यात. फक्त एक विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. सामन्यामध्ये काही होऊ शकतो मित्रांनो. एक पार्टी स्कोर आहे. काय फटका आहे अष्टमच्या बाहेर. आणि पॅडल ज्याला आपण स्वीप म्हणतात, पण हवेमध्ये चेंडू सीमा 6 धावा. यूज 6. आणि षटकाराने स्वागत होत आहे. धावसंख्या वाटते 29. अशाच फटक्यांची गरज. आणि पाहायचे सामन्याला इथे कलट नेते आहे.
अद्यापही 45 धावांची गरज आहे मित्रांनो. शॉर्ट पिच चेंडू पाहायच्या चेंडू ग्लाइड करतोय. पाहायच्या तिथे क्षेत्ररक्षक आहे का? क्षेत्ररक्षक आहे म्हणते. सुंदर असं क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान एकदा का रुकू शकत नाही. चौकार जातो. चौकार जातो का मला वाटतं? चौकार सीमापार चेंडू. एक रन काय? वन बाउन्स आहे काय? वन बाउन्सचा इशारा करताय पंच. एक धाव धावसंख्या ती एकूण 21. 21-1. ओ आणि यावेळेला पाहायचंय लेस्टनच्या खूपच बाहेर चेंडू ग्लाइड करायचा होता. त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात नाहीये. आणि एका 49 धावून धावसंख्यावरती एकूण ती 22 एक गडी बाद. जय गावदेव स्पोर्ट्स झुगरेवाडी आपण त्वरित संपर्क साधा. त्यांना फाईट करेल तो जय हनुमान शेलारी. आणि एक टॉपेज चेंडू हुक करायचा त्यांच्या बॅटच्या रडारमध्ये नाहीये. आणि एक सोपा झेल मित्रांनो. पहा किती सोपा झेल होता. अगदी पुढ्यामध्ये जसं आपण लहान पोराच्या हातामध्ये जसं आपण लाडू देतोय काय तसाच लाडू होता. एकदम आरामात पकडायचा होता. पण तो बॅलेन्स कहीं निगाहे कहीं निशाणा. और ये क्या ड्रॉप. एक दिवशी मैच में कहावत छोड़ो कैच हारो मैच पकडो कैच जीतो मैच. आणि यावेळेला पाहायचंय पुन्हा एकदा पंच पाहत आहेत चेंडू. एक अपील करताय. एक जोरदार अपील आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी होता. एक डॉट चेंडू धावसंख्या ती 24 एक गडी बाद. चला टाइमपास करू नका मित्रांनो. पंचाने एक रिक्वेस्ट आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. टाइमपास करू देऊ नका. हो 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 यावेळेला पाहायचंय चेंडू झपकण मध्य चेंडू झपकण निघून जातोय. चांगलासा चेंडू बॅट्समनला पूर्णपणे म्हणते विचार करावा लागतो या चेंडूचा. धावसंख्या आहे त्या स्थितीत धावसंख्या 24 एक गडी बाद. आणि अनुषंगाने चांगला फटका पाहायचे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. पाहायचे पहिल्या अँटेन मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या अँटेन मध्ये प्रयत्न होता. आणि पुन्हा एकदा एक मुश्किल कॅच होता पण तो प्रयत्न होता. प्रयत्न यश येत नाहीये. पुन्हा एकदा जीवदान मिळते. धाव संख्या ती 25. 25 लॉस ऑफ 1 विकेट. तो लेना चाहिए कैसे तो मैचेस. क्रिकेट में कहावत है छोड़ो कैच हारो मैच पकड़ो कैच जीतो मैच. 2 कैचेस यहाँ पर ड्रॉप हुए. अच्छी गेंदबाजी करी. अभी 18 गेंदों में यहाँ पर जीत के लिए 40 रन चाहिए. 18 balls and 40 runs that victory. भाई कचकोली मुश्किल तो नहीं लेकिन आसान भी नहीं. क्रिकेट की भाषा में जब तक मैच के आखिरी गेंद है तब तक कुछ भी हो सकता है. मैच काफी रोमांच खाड़ी दौड़ में. और मैच का तीसरा लेकर कमेंट्री बॉक्स से बॉलिंग का बाहर संभालेंगे बॉलर. कंटिन्यू कौन है बॉलर. अभिजीत. अभी यहाँ पर फील्डिंग का जो आप जो कि पावर प्ले यहाँ पर खत्म हुआ है. अभी फैला हुआ फील्ड. एक शॉर्ट पॉइंट लेग स्क्वेरिज थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट डिप एक्स्ट्रा कवर डीप लॉन्ग ऑन.
18 चेंडू आणि 40 धावा. डीप मिड विकेट. जो शॉर्ट मिड विकेट के खिलाड़ी एक डीप लॉन्गन पर, और पहले गेंद स्टंप के काफी बाहर, गेंद को जाने दिया था. 1 रन तो यहाँ पर आपको मिलेगा. स्कोर बढ़ते समय 26. लेकिन स्टंप के बाहर थी, गेंद को ग्लाइड किया. गेंद समय कवर जो कि पॉइंट के बीच में से फील्डर हर समय गेंद के ऊपर, जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक समय था बैट्समैन के पास 2 रन के लिए. इन दोनों के साथ स्कोर बढ़ता है इस समय 28 टू लॉस ऑफ 1 विकेट्स. ओहो हो यार, बहुत अच्छी गेंद थी. विकेट कीपर ने जरूर यहाँ पर कोशिश करी. आखिरी तक काफी ऊपर उठी थी गेंद. कोशिश करी, कोशिश बेकार. और जब तक गेंद फील्ड करे तब तक यहाँ पर अच्छी गेंद. क्या बेहतरीन फील्डिंग अपनी टीम के लिए. कोशिश करे, बहुत अच्छी गेंदबाजी. 28 पर 1 विकेट. इस पर काफी बाहर जाने दिया. उनको मालूम था गेंद में कोई यहाँ पर काफी खराब गेंद है, जाने दिया. 1 रन तो आपको जरूर मिलेगा. स्कोर बढ़ता समय 29 टू लॉस ऑफ 1 विकेट्स. अभी भी 36 रन की दर का जीत के लिए. और आगे निकला, अच्छा ट्राई. देखना है गेंद हवा में है, फील्डर है क्या देखना है. यहाँ पर फील्डर ने कोशिश करी, काफी दूर थे. रनआउट का भी खतरा था, खतरा टल गया इस समय. जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन के लिए बैट्समैन सुरक्षित अपने क्रीज में. स्कोर बढ़ता समय 31 टू लॉस ऑफ 1. फुल टॉस और गेंद जाल से डिप्लेट किया. गेंद जाल से फाइनल के खिलाड़ी ने कोशिश करे इससे, लेकिन कोशिश बेकार. गेंद इससे बाउंड्री के बाद 4 रन के लिए. और देखना यहाँ पर गेंद काफी पटकने की कोशिश करी थी. नो प्लस फॉर 5 रन. ज्यादा पटकने की कोशिश करेंगे तो यहाँ पर गेंदबाजों के लिए काफी मुश्किल थी यहाँ पर बढ़ती जा रही है, जो कि इस पिच के ऊपर ज्यादा गेंद बाउंस हो रही है. फ्रेट. ओ, इस बार काफी बाहर थी. अपना यहाँ पर कवर किया, गेंद को जाने दिया था. जिनको मालूम था 1 रन तो आपको मिलेगा. स्कोर बढ़ता है इसमें 37. 1 रन महत्व का यहाँ पर. आगे निकला, अच्छा ड्राइव. फील्डर आज समय गेंद के ऊपर खिलाड़ी जब तक गेंद फील्ड करे, डिप्स वाले के भी खिलाड़ी आ रहे समय, लेकिन पीछे बैकअप करने के लिए, लेकिन रोका यहाँ पर गेंद को. और केवल गेंद को फील्ड करे तब तक 1 रन तो छेल के साथ पूरा किया. स्कोर बढ़ते समय 38. अभी जीत के लिए और 27 रन चाहिए. Shalari in the toss and putting at the bat first. और जुगराट टीम को यहाँ पर फील्डिंग करने के लिए आमंत्रित किया है. और यहाँ पर आगे निकल, अच्छा ट्राइक से ऑन साइड में गेंद जा रहे समय फील्डर गेंद के पीछे दौड़ रहा है. देखना गेंद पर रोक पाते कि नहीं. गेंद को रोका, जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन छेल के साथ पूरा किया. स्कोर बढ़ता है समय 39. एक फाइट मैच चल रहा है इस समय. आगे निकला, अच्छा ड्राइव समय बॉल के सर के ऊपर से गेंद डीप लॉन्गन के खिलाड़ी आ रहे समय. क्या ओ, दूसरे खिलाड़ी भी आए थे समय गेंद को रोकने के लिए. बहुत अच्छा गेंद को रोका. यहाँ पर रन लेने के दोनों के बीच में थोड़ा सा यहाँ पर
गलत स्टम्पिंग हुई थी, लेकिन जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे। यहाँ पर स्पष्ट होगा जो कि गेंद बाउंड्री के अंदर रोका है क्या, फायर लगा है, यहाँ पर देखना पड़ेगा। DRS अपने पास उपलब्ध है इस समय। तिकडे रनआउट पण चेक करा। यस, बैट्समैन इज आउट, रनआउट के प्रयास में थोड़े पीछे रहे थे, इसके कारण यहाँ पर रनआउट के रूप में एक विकेट प्राप्त करेंगे यहाँ पर। सामन्यामध्ये मित्रांनो अद्याप चुरस कायम आहे। धावसंख्या 40। 40 दोन गडी बाद। चला पंच सामना स्टार्ट करा। आणि आता 12 चेंडू आणि 25 धावा। और क्या बढ़िया गेंद थी, इन स्विंगर थी, समझ नहीं पाए, आगे निकल के गेंद को लॉप करना चाहते थे, विकेट के बने गेंद को रोका, रन की गुंजाइश नहीं। मैच काफी रोमांचकारी दौड़ में। अभी 11 गेंदों में 25 रन चाहिए, 11 बॉल्स एंड 25 रन। ओह, यहाँ पर फिर यहाँ पर क्या लोड की थी गेंद थी, एक अच्छा अवसर था, आगे निकल चुके थे, विकेट के बने कोशिश करी, कोशिश बेकार। यहाँ पर सही समय पे बैट्समैन पहुंच चुके हैं इस समय। दो गेंदों के ऊपर कोई रन नहीं है, अच्छी गेंदबाजी। नॉस्टर के खिलाड़ी कुछ उनको सलाह मशुरा किया, खेल रोका इस बीच। इस बार एक बार फिर लेकिन इस बार लिस्टन को बाहर छोड़ते हुए इस समय प्रयास किया था गेंद को ऑन साइड में खेलने के लिए, चकमा खा गए। एक रन यहाँ पर आपको जरूर मिलेगा। स्कोर बढ़ता है इस समय 41, 41 टू लॉस ऑफ 2 विकेट्स। 10 गेंदों में और यहाँ पर 24 रन तो चाहिए। 10 बॉल्स एंड 24 रन। और आगे निकले, लॉप करना चाहते थे, देखना गेंद ज्यादा हवा में, देखना है क्या होता है, फील्डर यहाँ पर है क्या नहीं देखना है। जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, 10 से 2 रन के लिए सुरक्षित। 30 रन के लिए देखना क्या होता है, पीछे बैकअप करे, फील्डर रनर का खतरा हो सकता था, खतरा टल गया। और जहाँ पर ये रन नहीं होना चाहता था, ये रन मिला यहाँ पर। स्कोर बताए समय 44, एक एक रन यहाँ पर महत्व का है। स्कोर टू 44 टू लॉस ऑफ 2 विकेट्स। 9 balls and
21 रन्स. मुश्किल तो नहीं लेकिन मित्रों जो कि आसान भी नहीं. क्रिकेट की भाषा में जब तक मैच के आखिरी गेंद है तब तक कुछ भी हो सकता है. और फुल टॉस बनाकर आगे निकला. अच्छा ट्राई किया समय गेंद को खेले समय गेंद जार समय कोई मौका नहीं. केवल गेंद का आने का काम करेंगे. गेंद बाउंड्री के बाद 6 रन के लिए. यो 6. अर्धशतक फलकावते लागते. सामन्याला ते कलाट नेते एका षटकाने पुन्हा एकदा सामना अगदी समान अवस्थेत आहे मित्रांनो. अद्यापही काही सांगू शकत नाही. दोन्ही संघांना संधी आहे. म्हणजे 50-50% सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. सामना उत्कंठेला बसलेला आहे. पाहायचं या चेंडूवर काय होतोय का. एक महत्वाचे 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडारमध्ये नाहीये. शतरक्षक चेंडू शतरक्षक अडवतोय म्हणजे इस्टेरेशन चांगलं इस्टेरेशन. अशाच चेंडूंची गरज आहे मित्रांनो. चेंडू देखील आपण निर्धाव टाकायचे. धावा देखील रोखायचे. खूप मोठी अशी जबाबदारी आहे. सामना इथे वाटतंय उत्कंठेला पोहोचलेला आहे. सर्व प्रेक्षक श्वास रोखून बसलेले आहेत. 7 चेंडू अद्याप शिल्लक आहे. अद्याप मित्रांनो 15 धावा काढायच्या आहेत. 7 बॉल्स अँड 15 रन्स. पाहिजे क्षेत्रांशी काहीसे बदल होतोय. लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समनची पाहिजे काय चमत्कार होतोय काय. चौकार षटकार मिळतो का फायस किंवा एखादी विकेट मिळते का पाहायचे. एक महत्वाचा चेंडू आहे. आणि पुढे सरसाबा छान फटका. काय फटका आहे. अगदी छोटासा खेळाडू वाटतोय पण पाहे छोटा जो की छोटा पैकेज बड़ा धमाका. गेंद बाउंड्री के बाद 6 रन के लिए. नऊ धावांची गरज. 6 बॉल्स 9 रन्स. मित्रांनो जरा सहकार्य करायचंय. टाइमपास करू नका. या शेवटच्या षटकाने वाटतंय पुन्हा एकदा अशा उंचवलेल्या त्या काचकोली संघाच्या पण अद्यापही मला वाटते काही सांगू शकत नाहीये. अद्यापही गोलंदाजाला संधी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. विकेट देखील घ्यायचे आहेत. धावा देखील रोखायचे आहेत. एक अवघड अशी कामगिरी करावी लागणार आहे आपल्याला ज्या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचे असेल तर. जर आणि तरचा खेळ मित्रांनो चालू आहे. आणि गोलंदाजी धुरा सांभाळतो सागर. कल्पेश पाहिजे. कल्पेश ओपनिंगला आला. कल्पेश अगदी एक म्हणजे बाजू लावून धरलेली आक्रमक कसा खेळतोय. सागर आणि लो फुलटा चुटणी पुढे सरसावत छान फटका पाहिजे. क्षेत्रशक्ती ते आहे का नाहीये. अगदी त्यांच्या आवड काय बाहेर. चेंडू सीमावर 4 धावाने जातोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती 60. मध्ये थोडासा बदल होता म्हणते. थोडासा स्लोवर चेंडू फुलटा चेंडू आणि कल्पेश आहे 33 धावसंख्येत नाबाद आहे.
आणि यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुढे सासावत ऑन साईडला पुन्हा एकदा तसाच फटका पाहायचा आहे. अगदी विन फटका आहे षटकार. आणि अशा प्रकारे काचकोली संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. 39 धावांची एक आक्रमक अशी खेळी कल्पेश यांच्या रूपाने. आणि अशा प्रकारे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि कल्पेश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला जयगाव देवी स्पोर्ट्स झुगरेवाडी या संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. जैन म्हणून शेलारी या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे.